नमस्कार शेतकरी बांधवांनो, आजचा विषय खूप महत्त्वाचा आहे. कारण ट्रॅक्टर म्हणजे शेतकऱ्याच्या घरातील सर्वात मोठी गुंतवणूक. नवीन ट्रॅक्टर घ्यायचा म्हटलं तर 6 ते 10 लाखांपर्यंत पुढेच खर्च. म्हणून अनेक शेतकरी सेकंड ट्रॅक्टर घेण्याचा विचार करतात, पण इथेच जास्त चुका होतात. फक्त रंग पाहून बाहेरून चमकदार दिसतो म्हणून किंवा स्वस्तात मिळतोय म्हणून घेतलेला ट्रॅक्टर नंतर डोक्याचा ताप बनतो. म्हणून आज मी तुम्हाला सांगणार आहे, सेकंड हँड ट्रॅक्टर घेताना या 7 महत्त्वाच्या गोष्टी ज्या तुम्ही लक्षात ठेवल्या तर तुमचे लाखो रुपये वाचू शकतात. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण शेवटची टिप सर्वात महत्त्वाची आहे. इंजिनची कंडिशन तपासा. ट्रॅक्टरचा जीव म्हणजे त्याचं इंजिन. बाहेरून कितीही चांगला दिसत असला तरी इंजिन खराब असेल तर खर्च थांबत नाही. काय तपासायचं? सकाळी थंड इंजिन स्टार्ट करून पहा. एकदम स्टार्ट होतो का? जास्त पांढरा किंवा काळा धूर येत असेल, इंजिनमध्ये आवाज तर जास्त नाही, इंजिन ऑइल लीक तर नाही. जर पांढरा धूर जास्त असेल तर पिस्टन किंवा रिंगमध्ये प्रॉब्लेम असू शकतो. काळा धूर म्हणजे फ्युल सिस्टीम प्रॉब्लेम. शक्य असेल तर तुमच्यासोबत एखादा मेकॅनिक घेऊन जा. त्याचा खर्च 500-1000 रुपये येईल, पण लाखोंचे नुकसान वाचेल. दुसरं, गिअर बॉक्स आणि क्लच तपासा. ट्रॅक्टर चालवताना गिअर बदलताना झटका येतो का? गिअर अडकतो का? हे खूप महत्त्वाचं आहे. लक्षात ठेवा, प्रत्येक गिअर लावून पहा. रिव्हर्स गिअर व्यवस्थित लागतो का? क्लच सोडताना ट्रॅक्टर थरथरतो का? जर गिअर बॉक्समध्ये प्रॉब्लेम असेल तर 20-40 हजाराचा सहज खर्च येतो. म्हणून टेस्ट ड्राईव्ह न करता ट्रॅक्टर घेऊ नका. हायड्रोलिक सिस्टीम तपासा. शेतीसाठी हायड्रोलिक सिस्टीम खूप महत्त्वाची आहे. नांगर, रोटावेटर, ट्रॉली सगळं हायड्रोलिकवर चालतं. तपासणी कशी करावी? ट्रॅक्टर एखादं वजन लावा. लिफ्टवर उचलून पहा. काही वेळ उचलून ठेवली तर खाली येत नाही ना? जर लिफ्ट हळूहळू खाली येत असेल तर सिलेंडर किंवा पंप प्रॉब्लेम असू शकतो. हायड्रोलिक दुरुस्तीचा खर्च मोठा असतो. टायरची व्यवस्था. टायर म्हणजे ट्रॅक्टरचा मोठा खर्च. मग एका मागच्या टायरची किंमत 25 ते 40 हजारापर्यंत जाते. काय पाहायचं? ट्रेड किती शिल्लक आहे? टायरचा क्रॅक आहेत का? टायर खूप गुळगुळीत आहेत का? जर टायर खराब असतील तर तुम्हाला लगेच बदलावे लागतील. म्हणून ट्रॅक्टर घेताना टायरची अवस्था पाहूनच भाव ठरवा. कागदपत्रे आणि आरसी तपासा. हा भाग खूप महत्त्वाचा आहे. तपासणी. आरसी बुक मूळ आहे. चेसिस नंबर आणि इंजिन नंबर जुळतो का? ट्रॅक्टरवर कर्ज बाकी आहे का? इन्शुरन्स आहे का? कधी कधी लोक कर्ज बाकी असल्यास ट्रॅक्टर विकतात. नंतर बँक तुमच्याकडे येते. म्हणून RTO मधून जाऊन माहिती कन्फर्म करा. 6. वापर किती तास झाला आहे? ट्रॅक्टर किती वर्षाचा आहे? दरवर्षी किती वापर झाला? जर ट्रॅक्टर भाड्याने चालला असेल तर त्याची झीज जास्त असते. मालकाला विचारायचे प्रश्न. कुठल्या कामासाठी वापरला? सर्व्हिस रेकॉर्ड आहे का? किती तास चालला आहे? मीटर बदलेला असू शकतो, म्हणून फक्त मीटरवर विश्वास ठेवू नका. 7. ब्रँड आणि स्पेअर पार्ट उपलब्ध. ब्रँड निवडताना हा मुद्दा महत्त्वाचा. भारतामध्ये लोकप्रिय ब्रँड महिंद्रा अँड महिंद्रा, स्वराज ट्रॅक्टर, जॉन डियर या कंपन्यांचे स्पेअर पार्ट सहज मिळतात. अनोळखी ब्रँड घेतला तर पार्ट मिळण्यास अडचण येऊ शकते. बोनस टिप. भाव कसा ठरवायचा? मार्केट रेट आधी तपासा. 2-3 ट्रॅक्टर पाहून तुलना करा. टायर, इंजिन, हायड्रोलिक यानुसार भाव कमी जास्त. काहीच निर्णय घेऊ नका. शेवटचा सल्ला. सेकंड हँड ट्रॅक्टर घेताना टेस्ट ड्राईव्ह करा. मेकॅनिक सोबत ठेवा. कागदपत्र तपासा. भाव कमी करण्यासाठी हे मुद्दे तयार ठेवा. ट्रॅक्टर हा खर्च नाही, तो गुंतवणूक आहे. योग्य निर्णय घेतला तर तो 10-15 वर्षे तुमची साथ देईल. हा व्हिडिओ तुम्हाला उपयोगी वाटला असेल तर लाईक करा, तुमच्या शेतकरी मित्रांना शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही सेकंड हँड ट्रॅक्टर घेतलाय का? तुमचा अनुभव काय आहे? धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.